पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनवारी। विठ्ठलामुचे जीवन आगम निगमांचे स्थान, विठ्ठल सिद्धींचे साधन, विठ्ठल ध्यान साधन। आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून आषाढी वारीच्या या पर्व काळाच्या निमित्तानं आपण सर्वजण घरातच आहोत, पण घरात असताना सुद्धा देहाने आपण इथे आहोत, पण मनाने पाहत असताना आपण त्या वारीमध्येच आहोत, त्या संत महात्म्यांच्या परम अशा सोहळ्यामध्ये आपण आहोत। म्हणून या जगतामध्ये या सर्व आपल्या महाराष्ट्रीयन सर्व संत महात्म्यांनी जो पुरस्कार जो केलेला आहे तो विठ्ठल नामाचा पुरस्कार केलेला आहे। म्हणून ज्यावेळेस आपण संत महात्म्यांचे अभंग आपण गातो, ऐकतो, म्हणतो, श्रवण करतो, कीर्तनाच्या माध्यमातून त्याचा उद्घोष आपण करतो। अनेक संत महात्म्यांनी विठ्ठलाचा हा ओंकार त्यांनी जय जयकार हा केलेला आहे। आपल्या भारत देशामध्ये आपण जर पाहायला गेलो अनेक देवतांचे असे भक्त होऊन गेलेले आहेत की त्या भक्तांमुळे देवाला एक थोर पण प्राप्त झालेला आहे आणि एक मोठं पण सुद्धा प्राप्त झालेलं आहे। म्हणून देवाला इतकं जे मोठंपण जे प्राप्त झालेले कोणामुळे प्राप्त झालेलं आहे तर निश्चित त्या भक्तामुळेच हे झालेलं आहे। आणि भक्त जर तो भक्ती करणारा जर राहिला नसता तर देवाला या जगतामध्ये कोण विचारलं असतं किंवा देवाबद्दल कोण काय आपल्याला सांगितलं असतं। त्याचप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रीयन संतांचा जर विचार आपण जर केला तर आपल्या या संत महात्म्यांनी विठ्ठलाचा तो जयघोष हा केलेला आहे। भारत देशामध्ये आपण अनेक देवतांना आपण पाहतो, गणपतीची उपासना करणारे, देवीची उपासना करणारे, आपण ज्यांना आपण शाक्त भक्त आपण म्हणतो, विष्णू उपासक आहेत, शिव उपासक आहेत, पण त्यातल्या त्यात आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला आपल्या विठ्ठलाचा थोडासा विचार करायला पाहिजे। नामदेव आपल्या एका अभंगामध्ये असं सांगून जातात, संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा आणि तोची हा परमात्मा विठेवर। म्हणून पांडुरंगाच्या बाबतीमध्ये पाहत असताना ज्यावेळेस पांडुरंगाचं ज्या ज्या वेळेला विठ्ठलाचं नाव घेतलं जातं त्या त्या वेळेला त्यांच्या भक्तांचंही नाव तितक्याच जोमाने तितक्याच आदराने हे घेतलं जातं। ज्यावेळेस आपण गणपतीचं नाव आपण घेतो तर घेतल्यानंतर त्यांच्या परम भक्तांचं सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागतं। गणपतीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला मोरया गोस्वामींचे सुद्धा नाव तिथं आपल्या मुखामध्ये सहज आपल्या मुखामध्ये होऊन जातं। ज्यावेळेस देवीची उपासना करणारे अनेक असे भक्त असतात, त्या देवीच्या उपासनेमध्ये आपण पाहायला गेलो तर अनेक असे देवीचे मोठे भक्त सुद्धा होऊन गेलेले आहेत। आपण विष्णूचे भक्त आपण पाहतो, त्याप्रमाणे पांडुरंगाच्या भक्तांच्या बाबतीमध्ये पाहत असताना ही मालिका खूप मोठी ही सांगितलेली आहे। ज्ञानोबाऱ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। आपण त्यांना संतही म्हणतो, त्यांना भक्तांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपण त्यांना भक्तही म्हणतो, योगींच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण त्यांना योगी आपण म्हणतो। अनेक प्रकारे आपण त्यांना कोणत्याही तराजूत आपण जर पाहायला तोलायला लागलो तर ते सक्षम आणि परिपूर्णच ते आहेत। अशा या कलियुगामध्ये पाहत असताना विठ्ठलाची भक्ती संत महात्म्यांनी खास करून तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी एक वेगळ्या अंगाने त्यांनी ही भक्ती केलेली आहे। भक्ती शब्दाचा अर्थ काय आहे? जो देवापासून विभक्त नाही, तो देवापासून वेगळा नाही, जो देवापासून परे नाही, जो देवापासून दूर नाही आहे, आपण त्यालाच आपण भक्त म्हणतो। म्हणून जगाच्या पाठीवरती असा मला एकही अभक्त सापडत नाही। प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा तरी तो भक्त असतोच असतो। कोणी भले तो संसाराचा भक्त असेल, कोणी भले तो पैशाचा भक्त असेल, कोणी तो संपत्तीचा भक्त असेल, पण इथे जे भक्त आहे ते संसाराचे भक्त नाहीये, त्या संसारातल्या पैशांचे भक्त नाहीये। हे भक्त कोणाचे आहे तर पांडुरंग परमात्म्याचे ते भक्त आहेत। म्हणून हा पांडुरंग परमात्मा वैकुंठीचा देव आणीला होता, धन्य तो आगळा पुंडलिक। आज तो पुंडलिक पंढरपूरमध्ये ज्यावेळेस मायबापांची सेवा करत असताना पुंडलिकांच्या निकट सेवे कैसा धावे वराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला। पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये कसा आला, कोणासाठी आला, कशासाठी आला, आपण अनेक प्रकारे कीर्तनामधून या कथा आपण श्रवण केलेल्या आहेत, आपल्या सर्वांना मात्र माहिती आहे।
पण या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तो परमात्मा आज विठेवरती तो उभा आहे, त्याचं जर कारण जर काय असेल तर त्याच्या मागे सुद्धा एक भक्तीच ही सांगितलेली आहे. म्हणून आपण भक्ती ही कोणाची करायला पाहिजे तर अनन्यसाधारणपणे आपण त्या ईश्वराची, परमात्म्याची, त्या देवाची आपण ही भक्ती करायला पाहिजे. भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे, भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे की त्या परमात्म्यालाही आपलंसं करण्याची ताकद कशामध्ये आहे तर त्या भक्तीमध्ये आहे आणि त्या भक्तांमध्ये आहे. म्हणून आपण सुद्धा भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये, आपल्या उपासनेमध्ये, आपल्या साधनेमध्ये आणि त्या भक्तांच्या उपासनेमध्ये आणि साधनेमध्ये थोडासा अंतर आहे. आपण जी भक्ती करतो त्या संसारातल्या वस्तू प्राप्त होण्यासाठी, संसारातल्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपण मात्र करत राहतो. पण ज्यावेळेस आपण भक्ताला आपण विचारलो तुमच्या भक्तीचं स्वरूप काय आहे, एका शब्दामध्ये ते सांगून जातात, भक्तीची प्राप्ती होण्यासाठीच आमची ही भक्ती आहे. म्हणून एक छोटंसं उदाहरण मी द्यावंसं म्हणतोय. एक असा तो गुरूंचा शिष्य, आपल्या गुरूंकडून अनुग्रह त्यांनी घेतला, दीक्षा त्यांनी घेतली, गुरुमंत्र त्यांनी घेतला आणि गुरूंच्या आज्ञेच्या माध्यमातून तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो भारतभर तो भ्रमण करत असत. आणि भारतभर भ्रमण करत असताना जिथे जिथे त्याला प्रवचनाचा योग यायचा, जिथे जिथे त्याला काही सांगायचा योग यायचा, अनेक असे मंडळी, अनेक असे भक्त त्याच्यासमोर हे बसलेले असायचे. मग त्याचं प्रवचन वगैरे सुरू झाल्यानंतर त्या गावामध्ये एक दुसऱ्या संप्रदायाचा एक शिष्य आला आणि शिष्य येऊन तो सुद्धा प्रवचनात बसला. प्रवचनात बसल्यानंतर, कारण का आपल्याकडे कीर्तनामध्ये आणि प्रवचनामध्ये आपण बसल्यानंतर त्याच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत, पण जो दुसरा एक जो शिष्य आला तो लगेच त्या प्रवचनात उठला आणि उठल्यानंतर जो प्रवचन करणाऱ्याला त्यांनी ओरडून त्यांनी हाक मारले आणि सांगितलं की तुमचं प्रवचन थोडंसं बंद करा, कारण इथे जे मी सांगत आहे की इथे मी सुद्धा प्रवचन करणार आहे, मी सुद्धा कीर्तन करणार आहे. अशा आवेशाने तो बोलायला लागला आणि थोडक्यात तो म्हणायला लागला की बाबा, मी जे प्रचार आणि प्रसार करतो हे थोडंसं अगोदर माझ्या गुरूंचा जो चमत्कार आहे तो चमत्कार थोडंसं तू ऐक आणि नंतर तुझ्या गुरूंजवळ काय चमत्कार आहे तो मला सांग. अशा या कलियुगामध्ये पाहत असताना जर काही चमत्कार जर आपण जर दाखवले तर लोकांना वाटतं की बाबा हा खूप सामर्थ्यवान आहे, हा शक्तिवान आहे, हा खूप सिद्धपुरुष आहे, अशी एक भावना त्यांच्यामध्ये तिथे होऊन जाते. पण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत महात्म्यांनी, सर्व संत महात्म्यांनी त्या रिद्धी आणि सिद्धींना त्यांनी लाता मारलेला. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल आणि आम्हासी ते फोल भक्ती पुढे. त्या संत महात्म्यांनी त्या भक्तीपुढे त्या रिद्धी आणि सिद्धींना सुद्धा त्यांनी तुच्छ हे मानलेले, तुच्छ हे लेखलेले आहे. आणि तो लगेच प्रवचनात उठला आणि उठल्यानंतर तो म्हणायला लागला की माझे जे सद्गुरू आहेत ते खूप सामर्थ्यवान आहेत, खूप शक्तिशाली आहेत. त्यांचा एक चमत्कार मी तुम्हाला सांगून जातो. ज्या वेळेला नदीच्या एका तीरावरती आपल्या एका शिष्याला ते उभं करतात आणि ते दुसऱ्या तीरावरती जाऊन उभं राहतात आणि त्या एका शिष्याच्या हातामध्ये मोठा असा तो कागद देतात आणि माझ्या गुरूंचं सामर्थ्य असं आहे, पलीकडच्या तीरावरनं हवेतच हातामध्ये असलेला जो ब्रश आहे फिरवतात आणि जसा जसा फिरवतात तसे तसे चित्र त्या शिष्याने धरलेल्या कागदावरती उमटतात आणि चांगलं चित्र तयार होतं. इतकं माझ्या सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. आणि तो म्हणायला लागला की तुमच्या सद्गुरूंचं काय वैशिष्ट्य आहे तुम्ही सांगा. त्यावेळेला तो विनम्रपणे हात जोडून तो शिष्य बोलायला लागला आणि सांगायला लागला की मी माझ्या गुरूंकडून दीक्षा अनुग्रह घेऊन आज जवळजवळ 50 वर्ष झाली. या 50 वर्षामध्ये आज माझ्या गुरूंचं जर सामर्थ्य जर काय असेल तर या 50 वर्षामध्ये माझी एकही दिवस साधना ही चुकलेली नाहीये. ज्यावेळेला मी ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे उठतो ही कृपा कोणाची आहे तर माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. नित्यनेमाने माझ्या मुखातनं जे नामस्मरण घडतं ही कृपा कोणाची आहे तर ती सद्गुरूंची आहे. नित्यनेमाने माझी उपासना चालू आहे ही कृपा कोणाची आहे तर माझ्या सद्गुरूंची ही कृपा आहे. अहो, तुमच्या सद्गुरूबद्दल मी इतकंच मी बोलून जातो. एखादा कोल्हा किंवा लांडगा जरी त्यांच्याकडे जर आला तर तो सुद्धा तिथे चमत्कार दाखवून जातो. पण आमच्या सद्गुरूंजवळ जर हा चमत्कार जर कोणता जर असेल
आज अव्याहतपणे आज माझी ही सेवा एकही दिवस खंडित न होता अखंडपणे ही चालू आहे. हीच माझ्यावरती सद्गुरूंची खूप मोठी कृपा आहे. गेले 50 वर्षापासून ही माझी जी साधना आहे याच्यामागे काय आहे तर ती कृपा आहे, तो आशीर्वाद आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा आपण जर विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये अव्याहतपणे ही हैबतबाबांपासून अरफळकरांपासून सुरू झालेली ही पैवारी दिंडी सोहळा आज आपल्या मनामध्ये एक प्रकाराचं आदराचं स्थान हे करून ठेवलं. कारण संत महात्म्यांचं जीवन, भक्तांचं जीवन हे स्वतःसाठी नाहीये तर जगाच्या कल्याणासाठीच हे सांगितलेलं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस संत महात्मे भक्त ज्यावेळेस ही भक्ती करतात त्यांची भक्ती ही पोकळ भक्ती किंवा कोणत्या कामनिक भक्ती त्यांची ही नसते, कामापुरती त्यांची ही भक्ती नसते. त्यांची भक्ती ही कशी असते तर ती निस्सीम भक्ती असते. ती भक्ती कशी आहे तर निश्चळ भक्ती, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास आणि पाहुणे आस आणि कांचे. अनेक प्रकारे संत महात्मे सांगून जातात की बाबा ती भक्ती देवावरती आपली श्रद्धा ही कशी पाहिजे तर ती निष्काम पाहिजे. आजच्या कलियुगामध्ये आपण पाहत असताना लोक देवाकडे जे जातात काही मनामध्ये सांसारिक भावना मात्र ठेवून जातात. म्हणून सुरुवातीलाच मी बोलून गेलो, प्रवचनाच्या सुरुवातीलाच त्यांची भक्ती ही कशासाठी आहे तर भक्ती ही भक्तीची प्राप्ती व्हावी एवढ्या करताच आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण ज्यावेळेस आपण विचार केला वारी आपण करतो, तुकोबाराय तर वारी केवळ मला एका वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी किंवा एका जन्मासाठी त्यांनी वारी ही मागितलेली नाहीये. सांगून जातात की मला जन्मोजन्मी मला वारी घडावी हीच तुकोबारायांची आस आहे. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी आणि वारी चुकून न हरी. पण यावेळेस आपण पाहून जातो कोरोनाचा हा इतका मोठा प्रादुर्भाव असताना आपली वारी मनामध्ये खंत राहते की आपली वारी चुकली का, आपली वारी चुकली का, आपली वारी चुकली का. रोज आपल्याला माऊली आणि तुकोबारांचे जे मुक्कामाचे जे गावं आहेत, ठिकाण आहेत, स्थान आहेत, रोज आपल्याला आठवतात. भजन, कीर्तन, नामस्मरण हे सर्व आपल्याला आठवत राहतं आणि आपल्याला वाटतं की बाबा यावेळेला कोरोनामुळे आपली वारी घडली नाही. पण थोडासा आपण जर विचार केला तुकोबारांच्या काळामध्ये सुद्धा मोठा दुष्काळ पडला आणि तुकोबारांचे जे 8वे वंशज होते विश्वंभर बाबा त्यांना ज्यावेळेस वारी घडली नाही त्यावेळेला ते खूप असे खिन्न झाले. पण पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुला पंढरपूरला यायची गरज नाहीये आणि मी तुझ्या गावातच आहे, तुझ्या जवळच आहे. आणि त्यांना तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली आणि आजही आपण त्या देवांचं आपण दर्शन घेतो. तुकोबारांच्या काळामध्ये सुद्धा मोठा ज्यावेळेस दुष्काळ पडल्यानंतर त्यावेळेस सुद्धा इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली. आज आपण पाहून जातो की आज या कोरोनामुळे आपण सर्व हे जग इतकं तो दुःखमय आहे, इतका तो दुःखी आहे. पूर्ण हे कोरोनाच्यामुळे सर्व व्यवहार हे ठप्प झालेले आहेत. कोणाला काय करावं, कोणाला काय करू नये हे सर्व त्या चिंतेत आहे. कोणाला संसाराची चिंता आहे, कोणाला पोटाची चिंता आहे, कोणाला उद्याची चिंता आहे. अनेक जण त्या वंचितामध्ये तिथे असे तप्त झालेले आहेत. पण त्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडल्यानंतर तुकोबारायांनी आपल्या जवळ असलेलं जे धान्य आहे ते धान्य मात्र गोरगरिबांसाठी मात्र दिले. लक्षात घ्या, बरेच जण तुकोबारायांचं चित्र असं रंगवतात तुकोबाराय खूप गरीब होते, त्यांना खूप संसारामध्ये अशा ज्या अडचणी होत्या. पण थोडासा जर विचार आपण जर केला तुकोबाराय नुसतेच तुम्ही त्यांना संसाराच्या दृष्टीने किंवा त्या डोळ्यांनी तुम्ही नजरेने तुम्ही पाहू नका. तुकोबाराय हे कसे होते तर ते श्रीमंत होते. लक्षात घ्या, कारण श्रीमंत आपण हा शब्द का वापरतो, ज्यांच्याकडे सर्व काही ऐश्वर ज्यांच्या चरणाजवळ लोळतं, सर्व ऐश्वर त्यांच्या पायी तिथे हात जोडून उभे आहेत, रिद्धिसिद्धी त्यांच्याजवळ उभे आहेत. पण असताना सुद्धा त्या रिद्धिसिद्धींचा वापर स्वतःसाठी न करता त्याचा वापर मात्र त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच मात्र केलेला आहे. आपल्याला एखादी रिद्धिसिद्धी कोणत्या प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग आपण करतो आणि आपल्यामध्ये एक असा आवेश निर्माण होतो की बाबा मी खूप कोणीतरी मोठा आहे.
पण तुकोबारायांच्या बाबतीमध्ये पाहत असताना त्या काळामध्ये मुक्त हस्ताने त्यांनी सर्व धान्य त्यांनी वाटलं. लक्षात घ्या, गोरगरिबांना त्यांनी त्याचं वाटप त्यांनी केलं. संत उदार भरला अमूप भंडार, घेसियासी पुरे धान्य आणि कासी उरे. बाप मांडिले दुकान आणि आलियासी देती दान. आज हे वचन आहे, बाप मांडिले दुकान आणि आलियासी देती दान. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज ते देणारे कोण आहेत, तर असे ते भक्त आहेत. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय एका अभंगामध्ये असं सांगतात, जतन करीन जीवे. सांगून जातात, मी जतन करीन जीवे. काय जतन करीन? विठ्ठल विठ्ठल हे धन आणि जीवन अंतकाळीचे. माझ्या अंतकाळीचं हे जर खरं जर धन जर काय असेल, तर विठ्ठल नामच हे माझ्या जीवनातलं खरं हे धन आहे. आपण हे धन कसं आहे, तर अविनाशी आहे. हे धन कसं आहे, आपल्याला पावन करणार आहे. हे धन कसं आहे, तर आपल्याला मुक्त करणार आहे. हे धन कसं आहे, तर हे धन या आपल्याला संसारातल्या या चक्रातनं सोडवणारं धन आहे. आणि असंच धन तुकोबारायांनी आपल्या आयुष्यामध्ये मात्र त्यांनी कमवलेलं आहे. आपल्याजवळ जे धन असतं, हे धन मात्र संसाराच्या कामापुरतं. पण हे धन ज्यावेळेस आपण आपलं शरीर सोडून जातो किंवा शरीराचा त्याग करतो, हे धन मात्र आपल्यासोबत येणार आहे का, प्रत्येकाने याचा विचार मात्र करावा. पण त्या दुष्काळामध्ये सुद्धा तुकोबारायांनी जी हिंमत दाखवली, त्या दुष्काळामध्ये सुद्धा, त्या महामारीमध्ये सुद्धा तुकोबारायांनी आपलं जे धैर्य दाखवलं, ते निश्चितच सर्व वारकऱ्यांसाठी, सर्व वैष्णवांसाठी जगापुढे मात्र त्याने आदर्श हा ठेवलेला आहे. काही वेळेला माणसं जी नांगी टाकतात, कारण बिकट परिस्थिती उभी राहिल्यानंतर त्यांचे हातपाय गळायला लागतात, हातपाय थरथरायला लागतात. नाही ते बोलणी त्यांना घरातल्या लोकांकडून त्यांना ऐकावं लागतं, नाही त्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात. पण तुकोबारायांच्या बाबतीमध्ये पाहत असताना सुद्धा तुकोबारायांना घरातनं सुद्धा त्यांच्या मंडळींकडून अनेक गोष्टी मात्र त्यांना ऐकून घ्याव्या लागल्या. लक्षात घ्या, त्यांची जी दुसऱ्या धर्मपत्नी होत्या, त्या सुद्धा पुण्यातल्या श्रीमंताच्या सावकारांच्याच घरच्या त्या होत्या. इतकी श्रीमंती असून सुद्धा त्यांनी त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजे तुकोबारायांच्या मामाजींनी आज तुकोबारायांसारख्या सत्पुरुषांना आपली कन्या त्यांनी दिली. कारण का? तुकोबाराय गरीब होते म्हणून दिले का, याचा विचार करा. थोडासा विचार आपण करत असताना, कारण आपण मुलगी, आपलं घर जर समृद्धतेने भरलेलं असेल, तर आपण का म्हणून कोणाच्या गरीबाच्या घरात आपली मुलगी देतो, याचा विचार करा. पण तुकोबारायांची श्रीमंती ही सर्वश्रुत होती, म्हणून तुकोबारायांना आपण जे श्रीमंत आपण म्हणतो, त्या काळामध्ये त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. गेल्यानंतर सुद्धा तुकोबाराय तिथे हिंमत हारले नाहीत आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मदतीचा हात आज लोकांसाठी त्यांनी सदैव त्यांनी मात्र पुढे केला. लक्षात घ्या. म्हणून प्रपंचातून परमार्थ त्यांनी साधला आणि त्या परमार्थातनं त्यांनी संसार सुद्धा मात्र त्यांनी करून दाखवला. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये पाहत असताना केवळ त्यांना 42 वर्षाचं आयुष्य त्यांना प्राप्त झालं. 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुरुवातीचा काळ बालपणामध्ये गेला, सर्वांना सर्वश्रुत आहे. नंतर त्यांच्या जीवनाला जी कलाटणी मिळाली साधनेच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून 20 वर्षाच्या नंतरच, आणि 21 ते 22 वर्षामध्ये तुकोबारायांनी पूर्ण त्यांनी चित्रच मात्र परमार्थातलं त्यांनी बदलून टाकलं. लक्षात घ्या. आज म्हणून आपण इतक्या श्रद्धेतनं त्या संत महात्म्यांच्या ज्या वाऱ्या आपण त्यांच्यासोबत आपण करतो, याचा विचार जर आपण करायला लागलो, तर निश्चित रूपाने एक आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी आहे. म्हणून हा प्रपंच आपल्याला जिंकायचा आहे आणि आपल्याला तो परमार्थ सुद्धा जिंकायचा आहे. काही जण प्रपंचात विजय प्राप्त करतात, प्रपंचात त्यांना सर्व गोष्टी साध्य होतात, पण परमार्थाच्या बाबतीमध्ये कसे होऊन जातात, तर ते परमार्थाच्या बाबतीमध्ये ते शून्य होऊन जातात, त्यांची काही तिथे किंमत राहत नाही. काही जण तिथे परमार्थ चांगला करून दाखवतात, पण संसाराच्या बाबतीमध्ये कसा असतात, संसार मात्र त्यांचा कसा असतो, त्यांचा संसार तिथे नापासा झालेला असतो. पण तुकोबाराच्या बाबतीमध्ये इतक्या त्या प्रपंचामध्ये अडचणी असताना सुद्धा त्यांनी प्रपंच आणि परमार्थ त्यांनी साध्य करून दाखवलं. म्हणून एकनाथ महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये मी दोघेही ज्यावेळेस त्या दोघांचा तिथे विचार वगैरे करत असताना
तुकोबारायांकडे आज संसारामध्ये इतके हाल अपेष्टे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी परमार्थ सोडला नाही, त्यांनी हिमतीने परमार्थ करून दाखवला. एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये सर्व ऐश्वर त्यांच्या पायी लोळत असताना सुद्धा त्या ऐश्वर्यामध्ये न लोळता त्यांनी भक्ती, पांडुरंगाची भक्ती असेल, उपासना असेल, ती मात्र त्यांनी त्यागली. म्हणून ज्यावेळेस तुकोबारायांच्या काळात दुष्काळ पडला त्यावेळेस सुद्धा त्यांनी भक्ती, नामस्मरण, विठ्ठलाचं चिंतन त्यांनी कधी सोडलं नाही. अनेक वेळा मी बोलून जातो, सांगून जातो, एकनाथ महाराज आणि तुकोबाराय राज ऐश्वर एकनाथ महाराजांच्या घरात नांदत असत. पण अशा राजवैभवात असताना सुद्धा एकनाथ महाराजांनी त्या राजवैभवात न लोळता त्यांनी विठ्ठल भक्ती, पांडुरंगाची भक्ती, मनोभावे त्यांनी भक्ती केली. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये पाहत असताना इतके बिकट परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी विठ्ठलाची उपासना मात्र ही सोडलेली नाही. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांचं आराध्य दैवत हा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपण त्याची उपासना वगैरे करत असताना एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने त्याची उपासनाही केली जाते. आज अनेक देवदेवतांच्या ज्यावेळेस उपासना, नामस्मरण, चिंतन वगैरे केलं जातं त्यांना एक आगळी आणि वेगळी साधना सांगितली जाते. पण जगभरात या विश्वामध्ये वारकऱ्यांची साधना जर काय आहे तर ही साधना आपण वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. कारण वारकरी हा कोण आहे? जो षडरिपूंवरती वार केलेला आहे तो वारकरी, जो षडरिपूंवरती विजय प्राप्त केलेला आहे तो वारकरी. म्हणून पंढरपूरला जाणारे सगळेजणच असतात, बरेच जणच असतात, पण पंढरपूरला जायचं असेल तर वारकरीच्या दृष्टीने, वारकरीच्या माध्यमातून आपण जायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्यावेळेस तुकोबारायांनी आपल्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी उपासना ही केली, आज इतकी वर्ष होऊन गेली तरी आपण त्यांची वारी आज त्यांच्यासोबत आपण का करतो याचा थोडासा विचार करा. पालखीमध्ये आपण त्यांच्या पादुका, पालखीमध्ये त्यांची मूर्ती आपण प्रस्थापित करतो आणि प्रस्थापित करून आपण त्यांच्यासोबत वगैरे जायला लागतो. आज जगामध्ये पाहत असताना इतके मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत, पण त्यांची पालखी आपण घेऊन जात नाही, पण संत महात्म्यांच्या सोबतच आपण का जातो? सुखया संत समागमे, नित्य दुणावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमी डुबत असो. पण संत महात्म्यांच्या सोबत जायचं असेल तर आपल्याला अनेक जन्मांचं पुण्य आपल्याला करावं लागतं, तर आपल्याला हा मार्ग सापडतो, अन्यथा आपल्याला मार्ग सापडत नाही. म्हणून आज आपण पाहून जातो की बाबा जी आदिनाथांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. आज आदिनाथ, मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनीस्ता, आज गहिनीनाथांपर्यंत ही सगळी योग परंपरा होती. पण पुढे ज्ञानोबारायांनी योग तर त्यांनी साध्य केला, पण या कलियुगामध्ये त्यांनी जो पुरस्कार केला किंवा संत महात्म्याने जो पुरस्कार केला तो पुरस्कार मात्र नामस्मरणाचाच मात्र पुरस्कार केलेला आहे. आज आपल्या या संप्रदायामध्ये दोन परंपरा, ज्यावेळेस आपण तुकोबारायांचा विचार करतो तिथे रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र हा दिला गेलेला आहे. पण ज्ञानोबारायांच्या परंपरेमध्ये आज जो काही आपल्याला मंत्र दिला जातो, दीक्षा वगैरे दिली जाते, आज तिथे कानामध्ये हा मंत्र हा दिला जातो. आज आपण निवृत्तीनाथांचा थोडासा विचार केला, त्यांना अनुग्रह कसा मिळाला हे सर्वांना, सर्व वारकरी बांधवांना सर्वश्रुत आहे. ज्ञानोबारायांना कसा अनुग्रह मिळाला हे सर्व काही सर्वश्रुत आहे. आणि त्या पलीकडे ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेवरायांनी, गुरोबा काकांनी, चोखामेळांनी, या सर्व संत महात्म्यांनी विठ्ठलाची, पांडुरंगाची जी बाजारपेठ आहे, नामस्मरणाची बाजारपेठ मात्र त्यांनी खुली केली, मोकळी केली. म्हणून आपण पंढरपूरला गेल्यानंतर आज आपल्या कानावरती नाद ब्रह्म जो आहे तो नाद ब्रह्म आपल्या कानावरती पडतो, नाद ब्रह्म आपल्याला ऐकू येतं. कारण या कलियुगामध्ये आज जर कशाचा पुरस्कार संत महात्म्याने केला तर त्या नामस्मरणाचा केला. म्हणून पंढरपुरामध्ये आपण गेल्यानंतर मठामध्ये भले मठ तो मोठ्यांचा असो, भले तो मठ छोट्यांचा असो, भले तो मठ पत्र्यांचा उभा केलेला असो, पण त्या मठामध्ये आज आपल्याला आज ऐकू येतं, तो नाद येतो, तो टाळांचा येतो, नाद आपल्याला येतो, तो नामस्मरणाचा येतो, तो नाद येतो, त्या रामकृष्ण हरीचा येतो, तो नाद येतो, त्या विठ्ठलाचा हा तो नाद येतो. म्हणून पांडुरंगाने सुद्धा सांगितलेले आहे
आषाढी कार्तिकी मज विसरू नका कोणी, सांगत असे गुज पांडुरंग. आज पांडुरंगाने सुद्धा सांगितलेले की बाबा, अरे बाबा, आषाढीने कार्तिकेला मला तुम्ही विसरू नका बरं का, मला विसरू नका. याचं कारण काय आहे तर तो परमात्मा भक्तांशिवाय तो राहू शकत नाही. तो परमात्मा या भक्तांना सोडून कधी तो राहू शकत नाही, तो कधी जगू शकत नाही. म्हणून पांडुरंगाने सुद्धा त्यांनी साद घातली. आपण म्हणतो की देवाला आपण साद घालायला पाहिजे, देवाला सुद्धा आपण हाक मारायला पाहिजे. पण देवाने सुद्धा तिथे तो भक्तांची वाट पाहत, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी पूर्वितो. म्हणून पांडुरंग परमात्मा तो वाट पाहत आहे, त्या भक्तांची वाट तो पाहत आहे. म्हणून अनेक भक्तांचा विचार जर केला, हे भक्त केवळ नावापुरते भक्त नाहीयेत, हे भक्त केवळ त्या कामापुरते भक्त नाहीयेत. कारण यांची भक्ती केवळ कामनिक भक्ती किंवा यांची भक्ती तकलादू भक्ती नाहीये, तर यांची भक्ती कशी आहे तर ते एकदम निस्सीम भक्ती आहे. आणि हे जर आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला संत महात्म्यांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला सापडतं. आपण ज्ञानोबा आणि तुकोबाऱ्यांच्या काळात कुठे होतो आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं व्यक्तिमत्व विठ्ठलाच्या प्रती, नामस्मरणाच्या प्रती, नाम घेण्याच्या प्रती हे सर्वश्रेष्ठ कसं होतं त्यांच्या अभंगाच्या अनेक माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीवे भावे. बोलणं विठ्ठल आहे, बसणं विठ्ठल आहे, उठणं विठ्ठल आहे, जगणं विठ्ठल आहे, सांगणं विठ्ठल आहे. हे सर्व त्यांचं जीवनच विठ्ठल आहे. म्हणून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये आज एक चक्री भजनाची परंपरा ही चालत आलेली आहे. ही परंपरा म्हणजे काय आहे, पांडुरंगाचीच भक्ती. चक्री भजन म्हणजे पांडुरंगाचा जय जयकार, त्या विठ्ठलाचा जय जयकार. म्हणून चक्री भजनामध्ये ज्यावेळेस आम्ही भजन पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात आम्ही येतो, त्यावेळेस केशव विठ्ठल, माधव विठ्ठल, नामा विठ्ठल, रामा विठ्ठल, एका विठ्ठल तुका विठ्ठल, राका विठ्ठल, बाका विठ्ठल, वंका विठ्ठल, चोका विठ्ठल, गोरा विठ्ठल, घेनी विठ्ठल, कबीर विठ्ठल, कमाल विठ्ठल, सेना विठ्ठल, सज्जन विठ्ठल, ज्ञानिया विठ्ठल, श्रीगुरु विठ्ठल, माधव विठ्ठल, केशव विठ्ठल, श्रीधर विठ्ठल, वामन विठ्ठल, नारा विठ्ठल, गोंदा विठ्ठल, हरिहरी विठ्ठल, दाता विठ्ठल, चुडा विठ्ठल, गुंडा विठ्ठल, वीरा विठ्ठल, मल्ला विठ्ठल, दासा विठ्ठल, ज्ञानेश्वर विठ्ठल, महाराज विठ्ठल, महाराज विठ्ठल, महाराज विठ्ठल, महाराज विठ्ठल. म्हणून हे चक्री भजन आज या घराण्यातली जी मुख्य उपासना सांगितलेली आहे, ही उपासना सुद्धा पांडुरंगाचीच उपासना सांगितलेली आहे. म्हणून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये आज जवळजवळ 5 पिढ्यांपासून समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ठेवला जातो आणि ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान ठेवल्यानंतर आम्ही त्याला तिथे मंदिर समजतो आणि तिथेच मग हे चक्रीभजन हे केलं जातं. त्या माध्यमातून सुद्धा आज पांडुरंगाची उपासना ही केली जाते. आज वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहत असताना आज आपण अशी काही घराणी आहेत, निश्चितच त्या घराण्याचा आमच्या औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये आज त्या घराण्याबद्दल नितांत आदर आहे. अनेक अशी मोठी संत महात्म्यांची घराणी आहेत की त्या परंपरेने 7-7 पिढ्या, 8-8 पिढ्या, 9-9, 10-10 पिढ्या आज पांडुरंगाच्या सेवेसाठी मात्र त्यांनी वाहून घेतलेला आहे. म्हणून पांडुरंगाची उपासना ही कशी करायची त्या संत महात्म्याने मात्र आपल्याला मोकळ्या दिलाने, मोकळ्या अंतःकरणाने आपल्याला मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तीच संकल्पना आज वारीच्या माध्यमातून आपण पाहून जातो. वारीमध्ये आपल्याला अनेक प्रकारे भजन ऐकायला मिळतात, अनेक गवळ्यांना ऐकायला मिळतात. वासुदेव असेल, त्यानंतर पांगुळ असेल, नाटाचे अभंग असतील, सर्व काही आपल्याला त्या वारीमध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतं. हरिपाठ असेल, हे सर्व गोष्टी आपल्याला आपल्याला श्रवण करायला मिळतं. पण हे सर्वजण आपण त्या देवाचं नाव घेतो, पण देव कोणाचं नाव घेत असेल याचा विचार करत असताना, कारण पंढरपुरातल्या ज्या अशा काही संत महात्म्यांचे, भक्तांचे जे चरित्र सांगितलेले जातात त्यामध्ये प्रल्हाद महाराज बडवेंचं एक आदराने नाव घेतलं जातं. आणि ज्या वेळेला प्रल्हाद महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी पहाटच्या वेळेला ब्रह्ममुहूर्ताला वगैरे जायचे आणि ज्यावेळेस पांडुरंगाचं दार उघडलं जायचं तर हा कोणाचा जय जयकार करतो, कोणाचा नामस्मरण करतो तर पाहत असताना पांडुरंग परमात्मा तो विठ्ठल ह्या भक्तांचं नाव तो घेत असत. म्हणून ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष साक्षात पांडुरंगाने आज त्या विठेवरती राहून त्यांनी हा जयघोष हा केलेला आहे. म्हणून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये आज आमच्या फडावरती, आज परंपरेमध्ये आज ज्यावेळेला आमच्या
फळावरती सुरुवात होते कीर्तनाची वगैरे, रामकृष्ण हरीपासून होत नाही, तर ज्ञानदेव तुकारामपासून सुरुवात होते. याचं कारणच एक आहे की देवाला इतकं जे थोरपण, देवाला इतकं जे मोठंपण जे मिळवून दिलेलं आहे त्या भक्तांनी त्यांनी दिलेलं आहे. म्हणून त्या भक्तांचा आदर्श आपण निश्चितच आपण ठेवावा. नामस्मरणाकडे आपण कधी पाठ फिरवता कामा नये. म्हणून सर्व संत महात्म्यांनी जो नामस्मरणाचा पुरस्कार त्यांनी जो केला, तो नामस्मरण कलियुगातलं एक भव्य आणि दिव्य असं ते औषध आहे. आणि हे औषध निश्चितच सर्व उदासीनपणाला, त्या करुणाला नष्ट करणार आहे. त्या करुणाचा नायनाट व्हावा आणि हे सर्व जग सर्व सुखी व्हावं, इतकंच मी सांगू इच्छितो. आज श्री आळंदीच्या माऊली ज्ञानेश्वर महाराज च्या ट्रस्टच्या माध्यमातून, आज त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून, आज वारीच्या माध्यमातून अनेक महाराज मंडळींचे क्लिप्स या प्रवचनाच्या माध्यमातून आज ते घेत आहेत. निश्चितच आज आम्ही त्यांना जेवढे त्या कमिटीला, सर्व त्या वैष्णवांना आम्ही जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. या माध्यमातून आज औसेकर महाराजांना बोलण्याची संधी आज दिली. आज निश्चितच आज आमची सेवा माऊली हे रुजू करून घेतील. आणि माऊलींना एकच आम्हाला हात जोडून मागायचा आहे की जन्मोनजन्मी, केवळ या जन्मात नाही, जन्मोनजन्मी अशीच वारीची सेवा आमच्याकडून आपण अव्याहतपणे ही करून घ्यावी, इतकंच मी सांगू इच्छितो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.